नमस्ते मित्रांनो. देवघर हे आपल्या घरातील एक महत्त्वाचा भाग असतो बघा. ज्या घरात देवघर नसते त्या घराला घर पण राहत नाही आणि त्या घराला शोभाही येत नाही. जर आपल्या घरात देवघर असेल तर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते. चला तर मग आपण पाहूया देवघरात पाळावयाचे नियम. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावं. देवघरात धूळ साचता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती कधीही ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाहीत तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात अजिबात पूजू नयेत. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती अवश्य ठेवावी. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणू नये. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीत प्रवाहित करावे. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात. ओले कपडे घालून देवांची पूजा करू नये किंवा ओली वस्त्र देवपूजेत वापरू नयेत. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करू नये. आपण देवघरात जी समई लावतो किंवा निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र कधीही घालू नयेत. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवू नये.